नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण करंट अफेअर्सचं इश्यू स्पेसिफिक डिस्कशन करतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे परीक्षाभिमुख महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये आज आपण डिस्कशन करणार आहोत भारतीय वनस्थिती अहवाल 2023 बद्दल। बऱ्याचदा जिओग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणूयात किंवा एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये पर्टिक्युलरली म्हणूयात, आपल्याला वनक्षेत्राबद्दल प्रश्न विचारले जातात। उदाहरणार्थ सर्वात जास्त वनक्षेत्र हे कुठल्या राज्यात आहे, मग ते चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वाईज असेल किंवा मग राज्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे तर त्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये किती पर्सेंटेज मध्ये वनक्षेत्र आहे, तर अशा स्वरूपातले प्रश्न बऱ्याचदा आपल्याला येत असतात। त्याचबरोबर फ्रिक्वेंटली हाही मुद्दा समोर येत असतो की कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वनक्षेत्रामध्ये घट झालेली आहे, वनक्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, किंवा तुम्ही बऱ्याचदा ह्या सगळ्या कन्सेप्ट ऐकत असता की ट्री कव्हर म्हणजे काय, किंवा फॉरेस्ट कव्हर वाढलं, ट्री कव्हर वाढलं, राईट, किंवा ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट। तर मग एकंदरीतच ह्या सगळ्या संकल्पना काय आहेत आणि त्याचबरोबर आता रिसेंटली 2024 एंडला म्हणजे डिसेंबर 2024 ला प्रकाशित झालेला भारतीय वनस्थिती अहवाल 2023 नेमका काय म्हणतोय, त्याचबरोबर या अनुषंगानं आपल्याला कंबाईनच्या मुख्य परीक्षेला पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरती काम करणाऱ्या संस्था आणि संघटना अभ्यासायला आहेत। मग भारतीय वनस्थिती अहवाल नेमकी कुठली संघटना प्रकाशित करते आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग माहिती आपल्याला काय घेणं अपेक्षित आहे, तर या सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर स्वरूपात आपल्याला चर्चा करायची आहे। सो मेन मुद्द्याकडे वळण्याआधी आपण आधी फोकस करूयात की नेमकं वनक्षेत्र कशाला संबोधलं जातं, त्याचबरोबर जंगलाबाहेरील वृक्ष म्हणजे नेमकं काय, राईट। बऱ्याचदा ह्या संज्ञा ज्या आहेत तर त्या पॅरलली वापरल्या जातात, मात्र त्याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी जाणवू शकतो, राईट। उदाहरणार्थ बघा, वनक्षेत्र म्हणजे काय, तर भारतीय वन सर्वेक्षण किंवा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नुसार 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेलं आणि झाडाच्या छताची सावली म्हणजेच ट्री कव्हर जे आहे तर त्याची घनता ही एखाद्या भागामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या 10% पेक्षा जास्त असलेली जी जमीन आहे तर त्याला वनक्षेत्र त्या ठिकाणी मानलं जातं बघा, राईट। मग त्या जमिनीची मालकी कुणाची आहे, ती जमीन खाजगी मालकीची आहे का सरकारच्या मालकीची आहे, असा या ठिकाणी मालकी प्रकार किंवा त्याची कायदेशीर स्थिती ही विचारात घेतली जात नाही। कायदेशीर स्थिती म्हणजे काय रे, म्हणजे आता ती जमीन ही नेमकी आपण असं म्हणूयात की वनक्षेत्र आहे, मग ते नोटिफाईड फॉरेस्ट आहे म्हणजे त्याला बाय लॉ बाय ऍक्ट कुठलं तरी फॉरेस्ट डिक्लेअर केलेलं आहे, उदाहरणार्थ अभयारण्य घोषित केलेलं आहे, राष्ट्रीय उद्यान घोषित केलेलं आहे वगैरे वगैरे, राईट। तर ते बाय लॉ घोषित केलेलं आहे का नाही, ती सरकारी मालकीची जमीन आहे की खाजगी मालकीची जमीन आहे, असा मालकीचा प्रकार किंवा त्या जमिनीची कायदेशीर स्थिती ही लक्षात न घेता 1 हेक्टर पेक्षा जास्त अशी जमीन की ज्याच्यामध्ये 10% पेक्षा जास्त झाडाच्या छताची सावली किंवा 10% पेक्षा जास्त झाडांची घनता आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय संबोधतो, वनक्षेत्र असं संबोधतो। आणि मग मालकी प्रकार लक्षात घेतला जात नाही, कायदेशीर स्थिती लक्षात घेतली जात नाही, म्हणून मग आपल्याला असं लक्षात येईल की शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, राईट, त्याच्यामध्ये नैसर्गिक जंगलाबाहेर माणसानं वाढवलेली जंगलं असतील, बागा असतील किंवा झाडाखालील जमिनीचा भाग असेल, या सगळ्याचा समावेश जो आहे तर तो कशामध्ये होतो, वनक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होतो किंवा ज्याला आपण फॉरेस्ट कव्हर असं त्या ठिकाणी म्हणू शकतो, राईट। सो ही संकल्पना पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता पुढची संकल्पना आहे ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट, बरोबर। ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टच्या बाहेरचे वृक्ष, राईट, किंवा जंगलाबाहेरील वृक्ष। सो ही संज्ञा कोणासाठी वापरली जाते, तर ही संज्ञा वनक्षेत्राबाहेर जी वाढणारी सर्व झाडं आहेत तर त्यांच्यासाठी वापरली जाते। मग बघा, नोंदणी केलेल्या वनक्षेत्राच्या बाहेर म्हणजे नोटिफाईड फॉरेस्ट जे आहे तर त्याच्या बाहेर 1 हेक्टर किंवा त्याच्याहून अधिकचे जे हरित पट्टे असतात आणि वृक्षाच्छादित क्षेत्र जे असतं तर त्याला
जंगलाबाहेरील वृक्ष असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. बऱ्याचदा तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट कव्हर वाढवायचंय, फॉरेस्ट कव्हर वाढवायचंय असं पॅरलल काहीतरी त्या ठिकाणी दिसतं, राईट. सो त्या अनुषंगाने हे फक्त आपण बघायचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट काय, वृक्षाच्छादन, राईट. आता वृक्ष म्हणजे काय रे, वृक्ष म्हणजे ट्री, आच्छादन म्हणजे काय, कव्हर. बघा म्हणून म्हटलं मी पॅरलल वापरल्या जातात संकल्पना, पण त्या संकल्पनांची डेफिनेशन जी आहे तर ती वेगवेगळी दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण तिकडं फॉरेस्ट कव्हर बघितलेलं होतं, इथं आपण ट्री कव्हर बघतोय. बघा वृक्षाच्छादन म्हणजे काय, राखीव वनक्षेत्राच्या बाहेरील 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या झाडांचे तुकडे किंवा वेगवेगळी असणारी झाडं याला वृक्षाच्छादन किंवा ट्री कव्हर असं म्हटलं जातं. बघा फॉरेस्ट कव्हर मध्ये आपण काय कन्सिडर केलेलं होतं रे, समजा ही एखादी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे किंवा नॅशनल पार्क आहे, राईट. तर त्याच्यातलं पण फॉरेस्ट आपण लक्षात घेतलेलं होतं, किंवा त्याच्या बाहेर एखादा बाग असेल तर ती पण आपण लक्षात घेतलेली होती, तिथं जे फॉरेस्ट कव्हर आहे ते, राईट, किंवा तिथं जे ट्री कव्हर आहे ते. मात्र वृक्षाच्छादनामध्ये आपण काय म्हटलेलं होतं की नोटिफाईड फॉरेस्ट किंवा राखीव वनक्षेत्र आहे तर त्याच्या बाहेर 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या झाडांचे तुकडे किंवा वेगळी झाडे. 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असेल तर त्या केसमध्ये आपण काय म्हटलं, त्याला 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असेल तर 1 हेक्टर आणि त्याहून अधिकचे हरित पट्टे, त्याला ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट म्हटलं. गेटिंग इट. आणि इकडं आपण काय म्हटलं, वृक्षाच्छादन किंवा ट्री कव्हर असं त्या ठिकाणी संबोधलं, राईट. मग आता वृक्षाच्छादन आणि वन आच्छादन याच्यामध्ये काही फरक आहे का, हे वेगळं आहे का एकच आहे, किंवा याच्यामधला अंतरसंबंध त्या ठिकाणी काय आहे, याच्यामधले डिफरन्सचे मुद्दे काय आहेत ते समजून घेऊयात आपण. बघा आता वृक्ष आच्छादन, राईट, वृक्ष आच्छादन म्हणजे आपण काय म्हणतोय, ट्री कव्हर असं म्हणतोय, राईट. आपण बेसिक डिफरन्स तर समजून घेतलेला आहे. आणि वन आच्छादन म्हणजे आपण काय म्हणतोय, फॉरेस्ट कव्हर. लक्षात घेण्यासारखी बाब आहे ना, राईट. सो आता बघा वृक्ष आच्छादन म्हणजे झाडांनी व्यापलेल्या जमिनीच्या एकूण क्षेत्राचा संबंध त्या ठिकाणी आहे. मग त्याच्यामध्ये झाडं वन परिसंस्थेचा भाग आहेत की नाहीत याचा विचार केला जात नाही ट्री कव्हर मध्ये, राईट. सो ती बगीच्यात पण असू शकतात झाडं, ती नॉर्मली फॉरेस्टच्या बाहेर पण असू शकतात, किंवा राष्ट्रीय उद्यान असेल किंवा अभयारण्य असेल तर त्याचा पण भाग असू शकतात, राईट. पण दुसरीकडं आपण बघतोय की वन आच्छादन हे विशेषतः वन परिसंस्थेने व्यापलेल्या जमिनीच्या क्षेत्राचा संदर्भ, ज्याची व्याख्या ही 10% पेक्षा जास्त वनांची घनता आणि 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेलं क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी जनरली केली जाते. गेटिंग माय पॉइंट. म्हणून सर्व वन आच्छादन हे वृक्ष आच्छादन आहे, मात्र सर्व वृक्ष आच्छादन हे वन आच्छादन नाही. बरोबर का, कारण वृक्ष ट्री कव्हरचा जर का आपण विचार केला आणि फॉरेस्ट कव्हरचा विचार केला तर फॉरेस्ट कव्हर मध्ये सगळंच येतंय, पण ट्री कव्हर मध्ये सगळं त्या ठिकाणी येताना दिसत नाही, ज्याची डेफिनेशन ऑलरेडी आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्याच्यानंतरचा मग पुढचा मुद्दा, स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. पण ती चर्चा करत असताना सर्वात महत्वाचं, याचं प्रकाशन कोण बरं करतं, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली भारतीय वन सर्वेक्षण नावाची संस्था, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, यांच्याद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. मग हा अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो का हो, नाही, तर हा अहवाल दर 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो. कधीपासून प्रकाशित केला जातोय, 1987 पासून द्विवार्षिक स्वरूपामध्ये हा अहवाल प्रकाशित केला जाताना दिसतो, राईट. आता इथं परत एक कनेक्टिंग लिंक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कंबाईनच्या मुख्य परीक्षेला संस्था आणि संघटना आहेत. मग इथं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया महत्वाची आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया वरती चर्चा करूया, राईट. सो फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वन सर्वेक्षण यांच्याद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो. उपग्रह प्रतिमा, क्षेत्र सर्वेक्षण आणि राष्ट्रीय वन सर्वेक्षण, राईट, तर त्याचा वापर करून वन आणि वृक्ष संसाधनांचं मूल्यांकन जे आहे, असेसमेंट जे आहे, तर ती त्याची केली जाते. आणि त्याच्यानुसार काहीतरी त्याच्यातून आउटकम सांगितले जातात की फॉरेस्ट कव्हर किती वाढलं, ट्री कव्हर किती वाढलं, किती कमी झालं, पर्सेंटेज वाईज कुठे जास्त आहे. 87 पासून सुरुवात यांनी केलेली होती. 2023चा आत्ताचा जो अहवाल आलेला आहे तर तो 18व्या क्रमांकाचा आहे. ही झाली एक बेसिक इन्फॉर्मेशन या सगळ्या स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट बद्दल. आता
पुढचा मुद्दा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया, तो म्हणजे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नेमका काय. इकडे तुम्हाला लोगो दिसतोय भारतीय वन सर्वेक्षणाचा बघा, राईट. भारतीय वन सर्वेक्षणाची स्थापना जर आपण असं लक्षात घेतलं तर 1 जून 1981 साली त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. मात्र आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी दिसत आहेत की काही संस्था या ब्रिटिश कालखंडामध्ये अस्तित्वात होत्या आणि मग 1947 नंतर त्या संस्थांचं रूपांतर जे आहे तर ते भारतीय या नावानं करण्यात आलेलं होतं, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे तर ते जुनच डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे, राईट. सो बघा 1965 साली प्री इन्व्हेस्टमेंट सर्वे ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस PISFR म्हणून एक संस्था जी आहे तर ती त्या ठिकाणी स्थापन झालेली होती आणि या PISFR ची सुरुवात जी आहे तर ती फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि त्याच्यानंतर UNEP, राईट, यांच्या प्रायोजकत्वानं त्या ठिकाणी केलेली होती. तिथं UNEP त्या ठिकाणी राहिलेला आहे. 1976 साली राष्ट्रीय कृषी आयोग नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरनं राष्ट्रीय वन सर्वेक्षण संघटना स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्याच्यानुसार 1 जून 1981 ला भारतीय वन सर्वेक्षणाची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते. सो पॅरेंट ऑर्गनायझेशन कुठली आहे? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज आहे. म्हणजे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत ही संघटना ही संस्था जी आहे तर ती काम करते. त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे भारतातील वनसंपत्तीचं नियमितपणे मूल्यांकन करणं, त्याच्यावरती देखरेख ठेवणं. या व्यतिरिक्त प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवा एक्सटेन्शन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया करत आहे. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचं मुख्यालय हे डेहराडून या ठिकाणी आहे आणि 4 प्रादेशिक कार्यालय आहेत, शिमला, कोलकाता, नागपूर आणि बंगळुरू. आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे रे, तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचं एक विभागीय कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय हे महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे, राईट. इम्पॉर्टंट आहे नागपूर. अजून एका दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, निरी नावाची ऑर्गनायझेशन जी आहे तर ती देखील नागपूरमध्ये आहे. बऱ्याचदा अशी प्रादेशिक कार्यालय त्याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो बघा, राईट. वेगवेगळ्या आपण असं म्हणूयात की फॉरेस्ट असेल किंवा एन्व्हायरमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची प्रादेशिक कार्यालय कुठे आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रीय हरित लवाद चर्चेत असतो सारखा सारखा, तर त्या राष्ट्रीय हरित लवादाचं महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी कार्यालय किंवा महाराष्ट्रातलं खंडपीठ कुठं आहे असा प्रश्न एकदा MPSC ने विचारलेला होता, तर ते पुण्यामध्ये आहे, राईट. बऱ्याचदा त्यांनी कन्फ्यूज करायला औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे असे ऑप्शन टाकलेले होते आणि लॉजिक लावत असताना आपण काय लावलं की हायकोर्ट मुंबईला आहे म्हटल्यानंतर तिथं असेल किंवा काही जणांनी त्याचं उत्तर नागपूर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं, राईट. आणि पूर्व विभागाचं एक तिथं उपकेंद्र जे आहे तर ते बुर्नीहाट, मेघालय या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं, राईट. सो हे सगळं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर भारतीय वन सर्वेक्षणाच्या बद्दलची माहिती आहे, ज्यांच्याद्वारे स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे तर तो काढला जातो. आता बेसिक ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता ऍक्च्युअली 2023चा अहवाल जो आहे तर त्याच्याकडे आपण वळूया. मी सांगितलं दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रकाशित केला जातो, तर ते लक्षात ठेवा. एकूण हरित आच्छादन जे आहे म्हणजे ज्याला ग्रीन कव्हर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, याच्यामध्ये सगळंच फॉरेस्ट आलं, राईट. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तर ते एकूण हरित आच्छादन हे 8,27,357 चौरस किलोमीटर आहे आणि ते भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या 25.17% आहे. आता मी इथं तुम्हाला एक गोष्ट अधोरेखित किंवा नमूद करू इच्छितो. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया असेल किंवा इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र असेल आणि स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट असेल, याच्यामध्ये ही आकडेवारी वेगवेगळी असते. ही आकडेवारी इन द सेन्स काय की भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के फॉरेस्ट कव्हर आहे. त्यामुळं काय विचारलेलं आहे हे तुम्ही फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्या आधी पण आपण बऱ्याचदा इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रावरती डिस्कशन केलेलं आहे, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण आपण बघितलेलं होतं की बऱ्याचदा तिथली आकडेवारी वेगळी दिसते आणि आपण जे बेसिकची पुस्तकं जॉग्राफी एन्व्हायरमेंटची वाचतो तर तिथली आकडेवारी वेगळी दिसते, राईट. सो आता रिसेंटली डिक्लेअर झालेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नुसार भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 25.17% काय आहे रे, तर
हरित आच्छादन त्या ठिकाणी आहे किंवा फॉरेस्ट कव्हर आहे, राईट. सो हे किती असलं पाहिजे, हे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती असलं पाहिजे, 33% असलं पाहिजे असं आपलं कोण सांगतेय, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी त्या ठिकाणी सांगते, राईट. सो नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार ते 33% असलं पाहिजे. त्याच्यानंतर वन आच्छादन, बरोबर, ग्रीन कव्हर झालं, त्याच्यानंतर आता फॉरेस्ट कव्हर. सो फॉरेस्ट कव्हर, ग्रीन कव्हर मध्ये सगळंच आलं बरं का, हे सगळं आलं, समग्र स्वरूपात हे सांगते, समग्र. म्हणून बघा ह्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी जास्त आहे, राईट. ग्रीन कव्हर मध्ये फॉरेस्ट कव्हर पण आलं आणि ट्री कव्हर पण आलं, राईट. सो फॉरेस्ट कव्हरचा जर का विचार केला तर 7,15,343 चौरस किलोमीटर, म्हणजेच भौगोलिक क्षेत्राच्या 21.7% इतकं काय रे वन आच्छादन आहे. त्याच्यानंतर वृक्ष आच्छादन म्हणजे ट्री कव्हर. बघा आता लक्षात येते का की मगाशी आपण त्या वेगवेगळ्या डेफिनेशन का बघितल्या, ट्री कव्हर म्हणजे काय, फॉरेस्ट कव्हर म्हणजे काय, ट्री आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट म्हणजे काय, आणि ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर मधला डिफरन्स नेमका काय आहे. तर का तर तुम्हाला हे कळावं, नाहीतर तुम्ही म्हणाल की सर हा एक आकडा देत आहे, हा एक आकडा देत आहे, हा एक आकडा देत आहे, राईट. वृक्षाच्छादन किंवा ट्री कव्हर किती आहे, 1,12,014 चौरस किलोमीटर, भौगोलिक क्षेत्रफळाच्या 3.41%. आपल्याला लक्षात ठेवावं काय लागतं, वन आच्छादन किंवा फॉरेस्ट कव्हर लक्षात ठेवावं लागतं. ते किती आहे, 21.76% आहे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या, हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. आता याच्या आधीचा जो अहवाल होता तर तो 2021चा होता, दर 2 वर्षांनी हा अहवाल येतो. सो 2021चा जो अहवाल होता तर त्याच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर 1445 चौरस किलोमीटरनं काय झालेली आहे, वाढ झालेली दिसते. टोटल फॉरेस्ट टोटल आपल्याला असं लक्षात येईल की हरित आच्छादनामध्ये, त्यापैकी वन आच्छादनामध्ये 156 चौरस किलोमीटर वाढ झालेली आहे, तर वृक्ष आच्छादनामध्ये 1289 चौरस किलोमीटर इतकी वाढ झालेली आहे. बघा म्हणून ही स्लाइड समजवायची होती, म्हणून 1 बाय 1 याच्या आधी आपण डेफिनेशन जे आहेत तर त्या ठिकाणी बघितल्या. पुढचा मुद्दा आहे की वन घनता वर्गीकरण. याच्यामध्ये काय, अति घनदाट जंगल, मध्यम घनदाट जंगल आणि खुलं जंगल. सो वनाची घनता त्याच्यानुसार जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर भारतामध्ये अति घनदाट जंगलांचं प्रमाण जे आहे तर ते 3,455.12 चौरस किलोमीटरनं वाढलेलं दिसतं. त्याच्यानंतर मध्यम घनदाट जंगल ही 1,043.23 चौरस किलोमीटरनं त्याच्यामध्ये घट झालेली दिसते. आणि खुलं जंगल जर विचारात घेतलं तर त्याच्यात 2,480.11 चौरस किलोमीटरनं घट झालेली त्या ठिकाणी दिसते, राईट. सो ही सिच्युएशन जी आहे तर ती अलार्मिंग आपल्याला दिसते. ओपन फॉरेस्ट जे आहे आणि मध्यम घनदाट जंगल आहे त्याच्यात घट झालेली आहे, तर अति घनदाट जंगलांमध्ये किंचितशी वाढ त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मँग्रोव्ज आणि बांबू संसाधन, राईट. बऱ्याचदा मँग्रोव्ज किंवा खारफुटीची वन ही आपण चर्चा करत असतो रे. खारफुटीची वन का, खारफुटीची वन महत्वाची आहेत कारण खारफुटीची वन ही काय आहेत, इकोटोन आहे, राईट. इकोटोन मध्ये काय आढळतं, मॅक्सिमम बायोडायव्हर्सिटी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्थान विशिष्ट प्रजाती एंडेमिक स्पीसीज आपल्याला बघायला मिळतात. आणि मँग्रोव्ह फॉरेस्टचं महत्व जे आहे तर ते आपल्याला असं लक्षात येईल की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत किंवा पर्टिक्युलरली CO2 जो आहे तर तो CO2 शोषून घेण्यामध्ये पण त्याचं महत्व मँग्रोव्हचं अनन्यसाधारण आहे, राईट. आता इथं स्थानविशिष्ट प्रजातीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर रॉयल बेंगॉल टायगरचं उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो की जो सुंदरबन नावाच्या मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये स्थानविशिष्ट प्रजाती त्या ठिकाणी आहे. सो हे मँग्रोव्ह कव्हर जे आहे तर ते आपल्याला असं लक्षात येईल 4,992 चौरस किलोमीटर आहे. किनारी जैवविविधतेसाठी महत्वपूर्ण ते काय आहे, महत्व आहे तर ते मी इथं अधोरेखित केलं. तर बांबू असलेलं क्षेत्र हे 5,227 चौरस किलोमीटरनं वाढून एकूण 1,54,670 चौरस किलोमीटर तर इतकं त्या ठिकाणी झालेलं आहे. आता बांबूच्या बाबतीमध्ये काय महत्व आहे रे, परत बांबूला काय संबोधलं जातं, फॉरेस्ट गोल्ड असं संबोधलं जातं. आपल्याला असेही प्रश्न विचारले जातील कंबाईनला
की खालीलपैकी कोणती प्रजाती ही फॉरेस्ट गोल्ड म्हणून ओळखली जाते आणि ते पुष्पाचं रक्तचंदन देतील, राईट, शेषाचलम फॉरेस्ट मधलं, आणि तुम्ही रक्तचंदन लिहाल. फॉरेस्ट गोल्ड म्हणून कोण ओळखलं जातं? बांबू ओळखलं जातं, राईट. आधी बांबूला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये दर्जा देण्यात आलेला नव्हता, राईट. सो काही वर्षांपूर्वी परत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, बांबूला त्या ठिकाणी मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये दर्जा जो आहे तर तो देण्यात दिलेला आपल्याला दिसतो. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे गौण वन उपज, राईट. गौण वन उपजामध्ये काय येतं? लाख, राळ, तेंदूपत्ता, डिंक हे गोळा करण्याचं काम ज्या आदिम आदिवासी जमाती वगैरे करतायत ना, सो त्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचा दर्जा दिला तर मग त्याच्यामुळं फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट अंतर्गत जे काही वृक्षतोड वगैरे त्याला बंदी आहे तर त्याच्या अंतर्गत हा गुन्हा मानला जाणार नाही, कारण त्यांची उपजीविका त्याच्यावरती अवलंबून आहे, राईट. म्हणून त्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळे कायदे आहेत की ज्याच्यामध्ये मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस कलेक्शनचा अधिकार हा तिथल्या स्थानिक आदिवासी जमातींना प्रदान करण्यात आलेला आपल्याला दिसतो, राईट. भारतातील वन आणि वृक्षांच्या बाहेरील एकूण वाढ, राईट, म्हणजे काय, ट्रीज आउटसाइड ऑफ द फॉरेस्ट, तर ती किती आहे? 6,430 दशलक्ष घनमीटर इतकी त्या ठिकाणी आहे, राईट. पुढचा मुद्दा आहे राज्यस्तरीय विश्लेषण. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरतो की एकूण हरित आच्छादनानुसार म्हणजेच फॉरेस्ट आणि ट्री कव्हर नुसार शीर्षस्थानी म्हणजे टॉप राज्य कोणती कोणती आहेत. सो त्याच्यामध्ये सर्वात जास्त काय म्हणतात त्याला, ग्रीन कव्हर असणारी, हरित आच्छादन असणारी राज्य, त्याच्यामध्ये पहिलं आहे मध्य प्रदेश 85,724 चौरस किलोमीटर. दुसरं आहे अरुणाचल प्रदेश आणि त्याच्यामध्ये 67,083 चौरस किलोमीटर, राईट, इतका हरित आच्छादन आहे. आणि तिसरं सर्वात महत्वाचं आहे महाराष्ट्र 65,383 चौरस किलोमीटर, राईट. मग हे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे? MAM, मॅम लक्षात ठेवायचं, मॅम, राईट. मॅम म्हणजे काय? ग्रीन कव्हर असणारी सर्वात टॉपची राज्य, राईट. M फॉर मध्य प्रदेश, A फॉर अरुणाचल प्रदेश आणि M फॉर महाराष्ट्र, राईट. हा सिक्वेन्स बऱ्याचदा प्रश्न असा विचारला जातो की खाली दिलेल्या राज्यांचा, राईट, हरित आच्छादनानुसार योग्य उतरता क्रम लावा, योग्य चढता क्रम लावा. टॉपला मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हरित आच्छादनातील वाढीनुसार म्हणजे काय हो, कुठल्या राज्यामध्ये 2021 ते 23 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त ग्रीन कव्हर मध्ये वाढ झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर आहे ओडिसा, त्याच्यानंतर आहे राजस्थान. छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त वाढ झालेली आहे 684 चौरस किलोमीटर. त्यानंतर युपी मध्ये झालेली आहे 559 चौरस किलोमीटर. त्यानंतर लक्षात ठेवा ओडिसामध्ये पण 559 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे म्हटलं तर युपी आणि ओडिसा हे सेकंड नंबरला त्या ठिकाणी आहेत दोघं पण. आणि त्याच्यानंतर आहे राजस्थान 394 चौरस किलोमीटर इतकी हरित आच्छादनामध्ये वाढ त्यांची 2021 ते 23 या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर वन क्षेत्रात म्हणजे फॉरेस्ट कव्हर नुसार सर्वाधिक झालेली वाढ. आता तुम्हाला लक्षात येत असेल की मी का ह्या सगळ्या गोष्टी फोकस केलेल्या होत्या, कारण आधी वाटलं असेल तुम्हाला की सर उगाच काहीतरी डेफिनेशन सांगून गोंधळ करतायत की काय, राईट. तसं बघायला गेलं तर वनाच्छादन काय आणि वृक्षाच्छादन काय बऱ्याच पुस्तकांमध्ये पॅरललच वापरलेलं आहे, पण आता हा फरक कळेल, हा फरक समजवायचा होता म्हणून ते घेतलेलं आहे पुन्हा पुन्हा, राईट. वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्य त्याच्यामध्ये मिझोरम आहे, गुजरात आहे आणि ओडिसा आहे, राईट. MGO लक्षात ठेवायचं, राईट. MGO काहीतरी ट्रिक करायला पाहिजे, नाहीतर लक्षात राहणार नाही ना, म्हणून फक्त. मिझोरम 242 चौरस किलोमीटरनं फॉरेस्ट कव्हर वाढले, गुजरात 180 चौरस किलोमीटरनं वाढले आणि ओडिसा 152 चौरस किलोमीटरनं फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे, राईट. आता वन आच्छादन, राईट, फॉरेस्ट कव्हर टक्केवारीनुसार शीर्षस्थानी असणारी राज्य, अगेन हाही इम्पॉर्टंट मुद्दा त्या ठिकाणी आहे, राईट, की एकूण भौगोलिक क्षेत्राच्या पर्सेंटेज वाईज टॉपची राज्य कोणती आहेत की ज्याच्यामध्ये फॉरेस्ट कव्हर जास्त आहे. सो त्याच्यामध्ये लक्षद्वीप आहे, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 91.33% त्या ठिकाणी फॉरेस्ट कव्हर आहे.
मिझोरम मध्ये 85.34% फॉरेस्ट कव्हर आहे आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये 81.62% फॉरेस्ट कव्हर त्या ठिकाणी आहे. सो लक्षद्वीप, मिझोरम आणि अंदमान निकोबार हे तिन्ही लक्षात ठेवायचंय. मिझोरमच्या बाबतीमध्ये आपल्याला वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ मध्ये पण टॉपला दिसते आणि टक्केवारीनुसार जे फॉरेस्ट आहे तर त्याच्यामध्ये पण मिझोरम 2 नंबरला दिसते. क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असणारी 3 राज्य मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड. राईट. मध्य प्रदेश, आता तिकडं वाढ झालेल्या राज्यामध्ये पण मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र होतं. त्याच्याऐवजी छत्तीसगड इथं घ्यायचं फक्त. राईट. काय क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र कुठल्या राज्यात आहे असं विचारलं तर 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33% पेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र आहे. मी मगाशीच सांगितलं 33% पेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र हे वनक्षेत्राखाली आहे. मी मगाशीच सांगितलं नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार हे सांगण्यात आलेलं आहे की एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% काय असलं पाहिजे, वनक्षेत्र असलं पाहिजे, फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे. तर त्यापैकी 19 राज्यांमध्ये 33% पेक्षा जास्त आहे आणि त्याही पुढे जाऊन 19 पैकी मिझोराम, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या 8 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75% पेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. सो हे पण इम्पॉर्टंट आहे ना. प्रश्न विचारला जाऊ शकतो की खाली दिलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्यांमध्ये 75% पेक्षा जास्त वनक्षेत्र त्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेमध्ये आहेत. सो ती 8 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सर्वात जास्त घट कुठे झालेली आहे बघा, मध्य प्रदेश, जिथं चौरस किलोमीटर वाईज सर्वात जास्त फॉरेस्ट आहे, जिथं चौरस किलोमीटर वाईज सर्वात जास्त आपल्याला असं लक्षात येईल की फॉरेस्ट कव्हर आहे, तर तिथंच सर्वात जास्त घट झालेली दिसते. राईट. 712.41 चौरस किलोमीटर. त्यानंतर कर्नाटक आहे 459.36 चौरस किलोमीटर. त्यानंतर लडाख आहे 159.26 चौरस किलोमीटर आणि त्याच्यानंतर नागालँड आहे. राईट. 125.22 चौरस किलोमीटर. राईट. हरित आच्छादनातील नुकसान, ग्रीन कव्हरचं नुकसान, पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या दबावामुळे पश्चिम घाटामध्ये 2013 पासून 58.22 चौरस किलोमीटर वनक्षेत्र जे आहे तर ते गमावलं गेलेलं आहे. सो आता पश्चिम घाट हा काय आहे रे, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन त्या ठिकाणी आहे. राईट. आणि पश्चिम घाटाला इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन घोषित करावा अशी शिफारस कुठल्या कमिटीने केलेली होती रे, माधव गाडगीळ कमिटी. लक्षात ठेवायची आहे, माधव गाडगीळ कमिटी. आणि माधव गाडगीळ कमिटीनं जे काही पश्चिम घाटाबद्दल आपल्या शिफारसी दिलेल्या होत्या तर त्या शिफारसींवरती विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं अजून एक कमिटी नेमली, के कस्तुरीरंगन कमिटी. सो पश्चिम घाट म्हटल्यानंतर के कस्तुरीरंगन आणि माधव गाडगीळ दोन्ही कमिटी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. राईट. माधव गाडगीळ कमिटीचंच अजून एक नाव आहे वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल. सारखं चर्चेत येतं दरडी कोसळल्यामुळे वगैरे वगैरे, त्यामुळे पश्चिम घाटाबद्दल हे लक्षात ठेवायचंय. अजून एक महत्वाचा एरिया आहे तो म्हणजे जंगलामध्ये लागणाऱ्या आगी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, वणवे. राईट. सो या वणव्यांचं प्रमाण सध्या इंटरनॅशनल लेवलला कॅलिफोर्नियातले वणवे चर्चेत होते, पण असं आहे का कॅलिफोर्नियातलेच फक्त चर्चेत होते? नाही मित्रांनो. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन बुशफायर चर्चेत होतं, त्याच वेळी सिमलीपालमध्ये ओडिशामध्ये लागलेले वणवे चर्चेत होते, त्याच्यानंतर त्याच्या आधी अमेझॉनला लागलेले वणवे चर्चेत होते. अमेझॉनला जेव्हा वणवे लागले तेव्हा अमेझॉन जंगलांविषयी किंवा वर्षावनांविषयी खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला एमपीएससीने विचारलेला होता. सो लिंक समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतकं चांगलं पीवायक्यू अनालिसिस पाहिजे ना की लगेच आपल्याला पुढची लिंक जी आहे तर ती लक्षात यायला पाहिजे. सो जंगलात लागलेल्या आगींच्या बाबतीत जर विचार केला 2023-24 या हंगामामध्ये सर्वाधिक आगीच्या घटना घडणाऱ्या 3 राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तराखंड, त्याच्यानंतर आहे ओडिशा, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड. मग हा प्रश्न इथं तयार होऊ शकतोय का नाही रे, काय की भारतामध्ये 2023-24 मध्ये
सर्वाधिक आगीच्या घटना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये घडल्या? उत्तराखंडमध्ये सर्वात जास्त घडलेल्या आहेत, त्याच्यानंतर ओडिसा आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विचारलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आगीच्या घटना कुठल्या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत, तर गडचिरोली. गडचिरोली लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. राईट. सो लक्षात ठेवा, वन बाय वन कुठली फॅक्ट कधी विचारली जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी माहित नाहीये. राईट. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा, कार्बन साठा आणि हवामान प्रतिज्ञा. राईट. याच्यामध्ये जंगलातील कार्बन साठा, राईट, म्हणजे ज्याला आपण एक टर्म वापरतो ती म्हणजे कार्बन संचय किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन सिंक म्हणतो आपण. तर त्या कार्बन सिंकचा जर विचार केला तर भारतातली कार्बन सिंक किती आहे? 7285.5 दशलक्ष टन. राईट. आणि 2021च्या तुलनेमध्ये 81.5 दशलक्ष टन जे आहे तर ती त्या ठिकाणी वाढलेली दिसते. सो पॅरिस करार असेल काय किंवा 2047 पर्यंत 0% उत्सर्जन अचीव्ह करणं, 2070 पर्यंत 0% उत्सर्जन अचीव्ह करणं असेल काय, तर त्याच्यामध्ये एक कंपोनेंट हा आहे की कार्बन संचय किंवा कार्बन सिंक, कार्बन सिक्वेस्ट्रेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढवणं. हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ठरतो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न. सो त्याच्यानंतर राष्ट्रीय निर्धारित योगदान NDCs. सो 2005 पासून भारतानं अतिरिक्त 2.29 अब्ज टन CO2 समतुल्य कार्बन सिंक त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. सो हेही महत्वाचं त्या ठिकाणी आहे. 2030 पर्यंत अतिरिक्त 2.5 ते 3 अब्ज टन CO2 समतुल्य कार्बन सिंक तयार करणं हे आपलं त्या ठिकाणी टार्गेट आहे. NDC किंवा INDC म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटर्मिन्ड कंट्रीब्युशन. याच्यामध्ये टार्गेट्स हे रिस्पेक्टिव्ह कंट्रीने ठरवायचे आणि त्याचा बेनियल रिपोर्ट हा कुणाला पाठवायचा आहे? UNFCCC ला पाठवायचा आहे. UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ला पाठवायचा आहे. राईट. नेक्स्ट आहे ते म्हणजे वनक्षेत्र वाढवण्यासाठी सरकारी योजना आणि उपक्रम. राईट. सो लागूनच होतं. त्याचबरोबर PIB वरती एक आर्टिकल आलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट बरोबर हे जोडलेलं होतं. म्हणून म्हटलं की लागलीच ह्या योजना ज्या आहेत तर त्या एक 5-10 मिनिटांमध्ये कंप्लीट होतील. राईट. सो बघा, राष्ट्रीय हरित अभियान नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडिया फेब्रुवारी 2014 मध्ये हे अभियान चालू झालेलं आहे. याचं उद्दिष्ट जे आहे तर ते संयुक्त वन व्यवस्थापन समित्या जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीद्वारे संरक्षण किंवा एकंदरीत फॉरेस्टचं रिस्टोरेशन करणं आणि वेगवेगळ्या विस्तार उपक्रमांद्वारे वनाच्छादन जे आहे, राईट, तर ते वाढवायचे, फॉरेस्ट कव्हर वाढवायचे. 17 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांसाठी आतापर्यंत 944.48 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. सो जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज या कुठं स्थापन केल्या जात आहेत? जिथं नोटिफाईड फॉरेस्ट आहे, जिथं अधिसूचित वनक्षेत्र आहे आणि त्याजवळ तिथं नागरिक राहत आहेत, तर त्या नागरिकांच्या सहकार्यानं फॉरेस्ट कॉन्झर्वेशनचं काम केलं जाते. अशा प्रकारचे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीज किंवा याच्याच अंतर्गत आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक वनीकरणाचे उपक्रम राबवले जात आहेत. तुम्ही बऱ्याचदा बघता उघड्या बोडक्या टेकड्या असतात तर त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं असतं आणि वृक्षारोपण केलेलं असतं बघा तिथं. तर त्याच्या माध्यमातून फॉरेस्ट कव्हर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, ओडिशा हे पहिलं राज्य आहे की जिथं अशा प्रकारचं जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट जे आहे तर ते राबवण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर एक महत्वाची योजना आहे नगर वन योजना. राईट. 2020 मध्ये स्थापन झालेली ही योजना आहे. शहरी आणि निमशहरी भागामध्ये हिरव्यागार जागा म्हणजेच हरित आच्छादन विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित करते. मंत्रालयानं 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 546 प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. राईट. आता हे लक्षात ठेवायचंय, ही जी नगर वन योजना आहे ही योजना राष्ट्रीय स्तरावरती गेली तर ती म्हणजे वारजेमधलं जे नगरवन आहे काय किंवा वारजेमधलं स्मृतिवन आहे तर त्या स्मृतिवनामुळे त्या ठिकाणी गेली. वारजेमध्ये काय करण्यात आलं? एका टेकडीवरती असंच वनक्षेत्र निर्माण करण्याचं ठरलं. स्मृतिवन नाव त्याला देण्यात आलं. म्हणजे आपले जे कोण जवळचे व्यक्ती आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ तिथं झाडं लावा. नुसती झाडं लावा नाही तर ते हयात असते तर तुम्ही त्याची काळजी कशी घेतली असती.
तर अशी निगा त्यांची राखायचा प्रयत्न करा. आणि लक्षात आलं की काही वर्षामध्ये त्या बोडक्या टेकडीचं रूपांतर एका चांगल्या फॉरेस्टमध्ये झालं. जसं जसं तिथं फॉरेस्ट ग्रो व्हायला लागलं तसं तसं तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी प्रजाती यायला लागल्या. सो तत्कालीन जे वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री होते केंद्राचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की ही नगर वन योजना एक रोल मॉडेल म्हणून आपण स्वीकारूयात, किंवा हे जे वारजेमध्ये केलेलं आहे तर ते रोल मॉडेल म्हणून स्वीकारूयात आणि राष्ट्रीय स्तरावरती ते राबवण्याचा प्रयत्न करूयात. सो ते राष्ट्रीय स्तरावरती राबवायला सुरुवात केली. त्यानंतर शालेय नर्सरी योजना आहे बघा, ज्याच्यामध्ये वनस्पतींच्या महत्वाबद्दल, वृक्षारोपणाबद्दल जनजागृती जी आहे तर ती केली जाताना दिसते. त्याच्यानंतर आहे किनाऱ्यावरील अधिवास आणि मूर्त उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम किंवा मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम, मिष्टी नावाची योजना. बऱ्याचदा आपण ही योजना चर्चा केलेली आहे, राईट. त्याच्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या बैठकीमध्ये मँग्रोव्ह अलायन्स ऑन क्लायमेट याची पण सुरुवात करण्यात आलेली होती, राईट. सो 2023 ते 2028 आता ऑपरेशनल असणारा हा उपक्रम आहे बरं का. 2023 ते 2028 याच्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय आणि भारताच्या किनारपट्टीवरच्या खारफुटींचं पुनर्संचयन करणं, रिस्टोरेशन ऑफ मँग्रोव्ज आणि त्याला प्रोत्साहन द्यायचंय, त्याच्या माध्यमातून CO2चं सिक्वेस्ट्रेशन वाढवायचंय आणि किनारी आदिवासांची शाश्वतता याच्यामुळे वाढू शकते. तर त्यासाठी आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, ओडिशा, वेस्ट बेंगॉल, पुदुच्चेरी, ऑब्व्हियसली जिथं कोस्टलाईन एरिया आहे, जिथं मँग्रोव्ह फॉरेस्ट जास्त प्रमाणात आहे तर तिथं ही योजना राबवली जाताना दिसतीये. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. अर्थसंकल्प, बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना की कुठल्या, कधी घोषणा करण्यात आलेली होती वगैरे, राईट. श्री अन्नवरती आता रिसेंटली विचारलेला प्रश्न म्हणून म्हणतोय मी. राष्ट्रीय किनारी अभियान, नॅशनल कोस्टलाईन मिशन अंतर्गत खारफुटी आणि कोरल रीफ्स. आता कोरल रीफ्सचं पण इम्पॉर्टन्स सागरी परिसंस्थेसाठी जास्त आहे, कारण कोरल रीफ्स फक्त 1% आहेत सागरी भागामध्ये, पण सागरी जैवविविधतेपैकी 25% जैवविविधता ही कुणावरती अवलंबून आहे, तर या कोरल रीफ्स वरती, प्रवाळ भित्तिकांवरती त्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि क्लायमेट चेंजचा सर्वात मोठा धोका हा या कोरल रीफ्सला मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय आपल्याला, राईट. सो त्यांच्या संवर्धनासाठी अभियान आहे. त्याच्यानंतर आहे केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांच्याद्वारे, म्हणजे केंद्र आणि राज्य फंडिंग पॅटर्न वरती देशातील पाणथळ जागांचे संवर्धन, पाणथळ प्रदेशांचं संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलीय परिसंस्थेचे संवर्धन योजना, नॅशनल प्लॅन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ ॲक्वेटिक इकोसिस्टीम, राईट. तर हा राबवला जातोय. पाणथळ प्रदेश म्हटल्यानंतर त्याच्याशी संबंधित 1971चा रामसर करार लक्षात ठेवायचा आणि रामसर करारानुसार रामसर साइट्स डिक्लेअर केल्या जातात. भारताचा जर का विचार केला, भारताचा, तर भारतामध्ये किती रामसर साइट आहेत रे सध्या म्हणजेच काय, फेब्रुवारी 2025चा जर विचार केला तर फेब्रुवारी 2025 नुसार भारतामध्ये टोटल 89 रामसर साइट्स त्या ठिकाणी आहेत. आधी 80 होत्या, नंतर 82 झाल्या, 82 नंतर 85 झाल्या आणि 85 नंतर आता 89 रामसर साइट्स त्या ठिकाणी झालेल्या आहेत. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा, राईट. सो हे काही मुद्दे आहेत. एक पेड मा के नाम, ह्याच्यावरती तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण नोंद झालेली आहे. त्याचबरोबर 40 कोटीपेक्षा जास्त वृक्षांची लागवड याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. 5 जून 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच्या टर्मची शपथ घेतल्यानंतर जे पहिलं अभियान चालू केलेलं आहे तर ते आहे एक पेड मा के नाम, राईट. तर मातांच्या सन्मानार्थ झाडं लावण्यास प्रोत्साहित करणं, ज्यामुळे निसर्ग आणि संगोपन यांच्यातील खोल संबंध जो आहे तर तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यानंतर आहे भरपाई देणारा वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण, कॅम्पा, कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी. 2016 साली वन संरक्षण आणि संवर्धन अधिनियम 1980 नुसार, राईट, वन जमिनीचे
वनीकरण उद्देशांसाठी वळवल्यामुळे होणारं वनाच्छादन आणि परिसंस्थेचं नुकसान याची भरपाई दिली जावी। म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट केला जातोय, एखाद्या ठिकाणी रेल्वे कन्स्ट्रक्ट केली जाते, एखाद्या ठिकाणी कुठलाही विकास प्रकल्प येतोय, सो तिथं काय होतं, वन जमिनीचं गैरवनीकरण उद्देशांसाठी वळवलं जाते ती जमीन। सो त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, त्या रिस्पेक्टिव्ह कंपनीना पैसे जे आहेत तर ते दिले पाहिजे, जे पैसे पुनर्वनीकरणासाठी वापरले जाऊ शकतात, राईट। त्याच्यासाठी 2016 साली हा कॉम्पन्सेटरी एफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटीची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसते। कायदा प्रतिपूरक वनीकरण कायदा जो आहे, कॉम्पन्सेटरी एफॉरेस्टेशन ऍक्ट, तर तो 2016 साली आला। त्याच्यानुसार हे करण्यात आलं। 20 पॉइंट प्रोग्राम मध्ये पण खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपणासाठी वगैरे प्रमोट केलं जाताना दिसते। जागरूकता आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण मोहिमा हाती घेतल्या जातात, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल। मग आपण बघितलं की याच्या आधी एमपीएससीनं 1 जुलैला आपण 2015 ला 2 कोटी वृक्षांची लागवड केलेली होती, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली होती, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता। त्याच्यानंतर जंगलातील आगीवरील राष्ट्रीय कृती आराखडा कधीचा आहे, हा 2018चा आहे। का विचारला जाऊ शकतो, आगींच्या घटनात वाढ झालेली आहे। मगाशीच आपण बघितलं उत्तराखंडमध्ये सर्वात जास्त आगींच्या घटना झालेल्या दिसतात, राईट। जंगलातील आगी रोखण्यासाठी, त्याचबरोबर त्याच्यासाठी रेझिलियन्स, लवचिकता निर्माण करणं आणि आग नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी सामुदायिक क्षमता वाढणं, राईट। ह्याच्यासाठी फॉरेस्ट हेल्पलाईन कुठली आहे असं जर विचारलं तर 1926 ही फॉरेस्ट हेल्पलाईन आहे। आग लागलेली आहे, वणवे लागलेले आहेत असं जर तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगायचं असेल तर 1926 ही फॉरेस्ट हेल्पलाईन वापरणं गरजेचं आहे। संयुक्त वन व्यवस्थापन आणि पर्यावरण विकास समित्या 1988चं वन धोरण आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। कंबाईन वाले खास करून लक्षात ठेवा, ऍक्ट वरती, पर्टिक्युलर ऍक्टच्या इयर वरती प्रश्न विचारले जात आहेत आपल्याला। 1988 ची नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे आणि मग त्याच्यानुसार जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट वगैरे आलं। मग अशी आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट बद्दल डिटेल स्वरूपात त्या ठिकाणी बघितलेला आहे, राईट। त्यामुळे त्याच्याबद्दल काही अडचण नाही। सो इन जनरल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा आपला स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट होता, जो डिटेल स्वरूपात विथ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि फॅक्च्युअल डिटेल्स आपण बघण्याचा प्रयत्न केला। सो निश्चितपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे। सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे देखील कमेंट करून सांगा। आपली करंट अफेअर्सची एक बॅच पण त्या ठिकाणी आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या इन्स्टिट्यूटचं जे ऍप आहे तर ते ऍप त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्याच्या थ्रू तो कोर्स जो आहे तर तो तुम्ही ऍक्सेस करू शकता। त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण राबवत असतो, जसं की MCQ ची प्रॅक्टिस असेल किंवा इतर जे वेगवेगळे विषय आहेत तर त्यांच्याशी संबंधित बाबी असतील, तर ते उपक्रम जे आहेत तर ते पण बघत चला। निश्चितपणे परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मुद्दे जे आहेत तर ते आपण डिस्कस करतो। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपण इथंच थांबूयात। पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण मुद्द्यासह। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, बाय बाय।